नमस्कार, तुम्हा सर्वांचं तुमच्या लाडक्या आजीच्या खाऊया चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बीटाचे कटलेट कसे करायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी साहित्य बघू. मी आता तुम्हाला साहित्य दाखवते. बारीक रवा घेतलेला आहे, एक छोटं बीट घेतलंय, 3-4 बटाटे घेतलेत, तेल घेतलंय, मीठ घेतलंय, थोडीशी कोथिंबीर, 4-5 मिरच्या आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या घेतलेत आणि हे टोस्ट घेतलेत. मी टोस्ट घेतले आहेत, त्याचा बारीक चुरा करणार आहे आणि जे कटलेट करीन त्याला बाहेरून ते कोटिंग करण्यासाठी तो चुरा लावणार आहे, म्हणजे ते कुरकुरीत आणि छान होतात. मी आता ही कोथिंबीर घेतली आहे ना, त्याच्यात थोडंसं 4 मिरच्या घातल्यात, 4-5 लसणीच्या पाकळ्या घातल्यात, थोडा रवा घालणार आणि ते मिक्सरला लावणार. कारण काय, मी स्वतः वेगळी पेस्ट केलेली नाही आहे, म्हणून त्याच्यात थोडा रवा घालून ते वाटणार. हा आपला टोस्टचा चुरा आहे आणि हे तिखट वाटून घेतलेलं आहे. आता मी कृती आपल्याला दाखवत आहे. बीट प्रथम किसून घेते. बीट असं खाल्लं जात नाही, त्यामुळे कटलेट केले की लोक किंवा मुलं आवडीने असं खातात. आता मी बटाटा किसून घेते. बीट आणि बटाटा मी किसून घेतला आहे. आता त्याच्यात तिखट घालते. आपल्या चवीप्रमाणे आपण तिखट घालू शकतो. मीठ घातलं चवीप्रमाणे. आता हे मिश्रण जे आपण केलेलं आहे त्याच्यात मी रवा लागेल तसा घालणार आहे आणि ते छानपैकी मळून घेणार. आता मी तवा तापत ठेवते. हाताला तेल लावलं. आणि हे त्या ह्याच्यात घोळवलं. थोडं तेल घालते.
थोडं झाकण ठेवणार. आता मी झाकण काढून घेते. आता मी ते पलटणार. थोडं तेल घालणार. आता मी गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते. खाण्यासाठी कटलेट तयार झालेले आहेत. हे खूप चविष्ट आहेत. लहान मुलं खात नाहीत म्हणून हे असं करून दिलं तर खाऊ शकतात आणि आपण तळूनही घेऊ शकतो. पण मी त्याच्यासाठी बारीक रवा लावला आहे की ते खुटखुटीतपणा येण्यासाठी, आणि त्याला टोस्टचा हे लावला आहे, क्रम लावला आहे, म्हणजे ते आणखीन खुटखुटीत होतात. म्हणून सुंदर, म्हणजे ते मोडत पण नाहीत आणि छान होतात. चविष्ट असे खाण्यासाठी तयार झालेत. आजीचे असेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आमच्या आपण चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आणि चविष्ट खाऊन बघा की समजेल आजीच्या हातचं कसं आहे ते. तुम्हाला सुंदर लागतात. सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका. नका.